श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आजचा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनाच्या गाभाऱ्यात उतरवण्यासाठी आहे. कारण आज स्वामी समर्थ आपल्याला जीवनातील सर्वात मोठं रहस्य सांगत आहेत. असे रहस्य जे समजलं तर दुःख कमी होईल, मन शांत होईल आणि आयुष्य जगण्याचा खरा अर्थ उमगेल. आज जगातील बहुतेक माणसं एका अदृश्य ओझ्याखाली जगत आहेत. ते ओझं म्हणजे दुसरे लोक काय म्हणतील, कोण काय विचार करेल, कोण माझी निंदा करेल, कोण माझी स्तुती करेल याची सततची चिंता. सकाळपासून रात्रीपर्यंत माणूस स्वतःसाठी कमी आणि जगासाठी जास्त जगतो. प्रत्येक निर्णय घेताना तो स्वतःच्या मनाचा आवाज ऐकत नाही तर समाजाच्या आवाजाला महत्त्व देतो. आणि याच ठिकाणी त्याच्या आनंदाचा अंत सुरू होतो. स्वामी समर्थ म्हणतात, लोकांच्या बोलण्याने मन ढळत असेल तर अजून स्वतःला ओळखलेले नाही. कारण ज्याने स्वतःचा शोध घेतला आहे, ज्याला स्वतःची किंमत कळली आहे, तो जगाच्या कौतुकाने उंचावत नाही आणि टीकेने खचतही नाही. तो फक्त आपल्या ध्येयाकडे चालत राहतो. भक्तांनो, आयुष्यभर आपण एकच चूक करत राहतो. दुसऱ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःलाच हरवून बसतो. एखादा आपल्याबद्दल वाईट बोलला की आपण रात्रीची झोप गमावतो. एखाद्याने कमी लेखलं की आपला आत्मविश्वास ढासळतो. एखाद्याने साथ सोडली की आपण जीवनच संपल्यासारखं समजतो. पण विचार करा, ज्यांच्या बोलण्याने तुम्ही दुःखी होता, ते लोक तुमच्या दुःखाची जबाबदारी घेतात का? तुमच्या अश्रूंना पुसायला येतात का? तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभे राहतात का? नाही. मग त्यांच्या शब्दांना इतकी किंमत का देता? स्वामी समर्थ म्हणतात, तुमचा मार्ग तुमच्या आत्म्याने ठरवावा, लोकांच्या मतांनी नाही. कारण प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाचे कर्म वेगळे असते. प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते. म्हणून दुसऱ्यांच्या मापाने स्वतःचं आयुष्य मोजू नका. मी हा शब्दच माणसाच्या दुःखाचं मूळ आहे. मी मोठा, मी बरोबर, माझंच खरं, माझा अपमान झाला, मला मान मिळाला नाही, या सर्व विचारांतून अहंकार जन्म घेतो. आणि जिथे अहंकार असतो तिथे शांती राहत नाही, तिथे समाधान राहत नाही, तिथे प्रेमही टिकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, मीपणा सोडा. कारण जिथे मी संपतो तिथेच स्वामी सुरू होतात. भक्ती म्हणजे स्वतःला विसरणे आणि परमेश्वराला स्वीकारणे. स्वतःच्या अहंकाराची राख करून श्रद्धेचा दिवा पेटवणे. जो हा मार्ग स्वीकारतो त्याला बाहेर आनंद शोधावा लागत नाही. आनंद त्याच्या अंतःकरणातून वाहू लागतो. मित्रांनो, आयुष्य म्हणजे फक्त पैसा, प्रतिष्ठा, घर, गाडी किंवा लोकांची वाहवा नाही. आयुष्य म्हणजे मनाची शांतता. रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मनात कोणताही पश्चात्ताप नसणे. सकाळी उठल्यावर नव्या दिवसाचे स्वागत हसतमुखाने करणे. संकटातही श्रद्धा न ढळणे आणि सुखातही नम्रता न सोडणे. हेच खरं जीवन आहे. आज जर तुम्ही सतत लोकांच्या मतांनुसार जगत असाल तर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच माझं आयुष्य जगतोय का, की दुसऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं वाहतोय? या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतं. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे, जग बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला ओळखा, स्वतःला बदला, मन शुद्ध करा, अहंकार सोडा, श्रद्धा वाढवा. कारण ज्याने स्वतःला जिंकलं त्याला जग जिंकण्याची गरज उरत नाही. आजच मनाशी निश्चय करा, लोक काय म्हणतील यापेक्षा स्वामी काय म्हणतील याचा विचार करेन. लोकांची भीती सोडेन, स्वामींचा धीर धरेन. जगाची मान्यता नाही मिळाली तरी चालेल, पण स्वामींची कृपा कधीही गमावणार नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला ओळखलात त्या दिवशी तुमचं दुःख संपायला सुरुवात होईल. कारण आयुष्याचा खरा आनंद बाहेर नसतो, तो तुमच्या अंतर्मनात, श्रद्धेत आणि स्वामींच्या चरणी असतो. भक्तांनो, एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, मी नेमका कोण आहे? माझं खरं अस्तित्व काय आहे? मी हे शरीर आहे का? मी माझं नाव आहे का? मी माझं पद, पैसा, मान, सन्मान किंवा नातीगोती आहे का? की या सर्वांपेक्षा काहीतरी अधिक आहे? स्वामी समर्थ म्हणतात, जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही तोपर्यंत माणूस बाहेर सुख शोधत राहतो आणि आतून रिकामाच राहतो. कारण बाहेरचं प्रत्येक सुख क्षणिक असतं, पण आत्म्याचं सुख शाश्वत असतं. म्हणून स्वतःला ओळखा, स्वतःच्या अंतर्मनात डोकवा, तिथेच स्वामींचं खरं दर्शन आहे. आज माणूस थकत नाही कामामुळे, तो थकतो लोकांच्या अपेक्षांमुळे. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करताना तो स्वतःचं हास्य हरवून बसतो. प्रत्येकाच्या मनासारखं वागण्याच्या नादात स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणंच विसरतो. कोणी म्हणतं तू चुकीचा आहेस,
कोणी म्हणतं तू कमी आहेस, कोणी म्हणतं तुझ्याकडे काहीच नाही. आणि या शब्दांना मनावर घेत घेत माणूस स्वतःचा शत्रू बनतो. स्वामी समर्थ म्हणतात, जगाचं काम बोलणं आहे. आज ते तुमच्यावर हसतील, उद्या दुसऱ्यावर हसतील. म्हणून जगाच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगाची मान्यता लागत नाही. कधी विचार केला आहे का, तुमच्या आयुष्यातील कितीतरी निर्णय हे तुमच्या इच्छेने नव्हे तर दुसरे काय म्हणतील या भीतीने घेतले गेले. कितीतरी स्वप्न फक्त लोक हसतील म्हणून सोडून दिली. कितीतरी वेळा मन रडत असतानाही चेहऱ्यावर हसू आणलं. कितीतरी वेळा स्वतःवर अन्याय सहन केला, कारण सत्य बोललं तर लोक दूर जातील अशी भीती वाटली. पण स्वामी समर्थ सांगतात, सत्याचा मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो, मात्र शेवटी तोच शांती देतो. खोटेपणाने मिळालेला मान काही दिवस टिकतो, पण सत्याने मिळालेला आत्मसन्मान आयुष्यभर साथ देतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून जगासाठी जगायला सुरुवात करता तेव्हा दुःख तुमच्या दारात येतं. आणि जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करता तेव्हा दुःखाचं ओझं हलकं व्हायला लागतं. कारण स्वामींची कृपा म्हणजे मनाला मिळालेला आधार. बाहेर वादळ असलं तरी ज्याच्या अंतःकरणात स्वामींचं नाम आहे त्याचं मन कधी कोसळत नाही. अहंकार हा असा शत्रू आहे जो माणसाला स्वतःचाच कैदी बनवतो. मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्याशिवाय काहीच होणार नाही, हा विचार जसा वाढतो तसं मन परमेश्वरापासून दूर जातं. पण जेव्हा माणूस नम्र होतो तेव्हा स्वामी त्याच्या जीवनात अदृश्यपणे कार्य करू लागतात. नदी जशी खाली वाहते म्हणून समुद्राला मिळते, तशीच नम्रता माणसाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाते. म्हणून आजपासून एक संकल्प करा. लोकांच्या टाळ्यांपेक्षा स्वामींच्या कृपेला महत्त्व द्या. लोकांच्या टीकेपेक्षा आपल्या कर्माला महत्त्व द्या. स्वतःला इतरांशी तुलना करणं थांबवा. कारण प्रत्येक जीवाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे आणि प्रत्येकासाठी स्वामींची योजना देखील वेगळी आहे. तुमच्यासाठी जे लिहिलं आहे ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, आणि जे तुमचं नाही ते कितीही धडपडलात तरी कायमचं मिळणार नाही. म्हणून शांत रहा, संयम ठेवा, श्रद्धा जपा आणि स्वामींच्या नामाचा ध्यास सोडू नका. कारण जो स्वतःचा शोध घेतो त्यालाच आयुष्याचा खरा आनंद मिळतो. आणि जो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातील प्रत्येक अंधार हळूहळू प्रकाशात बदलू लागतो. भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला प्रतिष्ठा हवी असते, कोणाला प्रेम हवं असतं, तर कोणाला यश हवं असतं. पण एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात समान असते, शांतीचा शोध. दुर्दैवाची गोष्ट अशी की माणूस ही शांती बाहेर शोधत राहतो. मोठं घर मिळालं की आनंद मिळेल, भरपूर पैसा आला की समाधान मिळेल, लोकांनी कौतुक केलं की मन भरून जाईल असा त्याचा समज असतो. पण जेव्हा हे सर्व मिळूनही मन अस्वस्थ राहतं तेव्हा त्याला कळतं की आनंद हा वस्तूंमध्ये नसतो, तो मनाच्या अवस्थेत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याने संपूर्ण जग जिंकले. कारण बाहेरच्या परिस्थितीवर आपला अधिकार नसतो, पण आपल्या विचारांवर, आपल्या श्रद्धेवर आणि आपल्या कर्मावर मात्र आपला पूर्ण अधिकार असतो. तुम्ही कधी पाहिलं असेल, काही लोकांकडे सर्व काही असूनही ते दुःखी असतात, तर काही जणांकडे फारसं काही नसतानाही ते आनंदाने जगतात. याचं कारण संपत्ती नसून मनाची वृत्ती असते. ज्याच्या मनात समाधान आहे त्याच्यासाठी प्रत्येक दिवस उत्सव असतो, आणि ज्याच्या मनात लोभ, मत्सर आणि अहंकार भरलेला असतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस संघर्ष बनतो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवू नका. स्वतःच्या जीवनात स्वामींनी किती कृपा केली आहे याचा विचार करा. कृतज्ञतेने जगणाऱ्या माणसाच्या जीवनात दुःख आलं तरी ते त्याला मोडू शकत नाही. भक्तांनो, आणखी एक मोठी चूक आपण करतो. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी अशी अपेक्षा ठेवतो. पण आयुष्य हे आपल्या इच्छेप्रमाणे नव्हे तर आपल्या कर्माप्रमाणे चालत असतं. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही तेव्हा आपण देवालाच दोष देतो. मी एवढी पूजा केली, एवढं नामस्मरण केलं, तरी माझ्यावर संकट का आलं असा प्रश्न विचारतो. पण स्वामी समर्थ सांगतात, संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे आत्म्याला मजबूत करण्याची संधी आहे. सोनं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच माणूस संकटातून गेल्याशिवाय परिपक्व होत नाही. तुमच्या आयुष्यात जर आज अंधार असेल तर घाबरू नका. प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक सूर्योदय नवीन आशा घेऊन येतो. स्वामींच्या भक्ताने कधीही निराश होऊ नये.
कारण स्वामींचा एकच संदेश आहे, देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण या शब्दांवर विश्वास ठेवण्यासाठी मनात श्रद्धा असावी लागते. शंका असलेलं मन प्रत्येक गोष्टीत अडथळे पाहतं, तर श्रद्धा असलेलं मन प्रत्येक अडथळ्यात संधी पाहतं. लक्षात ठेवा, तुमची किंमत लोकांच्या मतांनी ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या चारित्र्याने, तुमच्या कर्माने आणि तुमच्या अंतःकरणाच्या पवित्रतेने ठरते. लोक आज तुमचं कौतुक करतील आणि उद्या टीकाही करतील. त्यामुळे लोकांच्या शब्दांवर आयुष्य उभारू नका. तुमचं आयुष्य स्वामींच्या चरणांवर उभारा. कारण जग बदलत राहतं, पण स्वामींची कृपा कधी बदलत नाही. म्हणून आजपासून स्वतःला एकच वचन द्या, मी माझ्या मनाला जगाचा कैदी होऊ देणार नाही. मी माझं सुख दुसऱ्यांच्या हातात देणार नाही. मी माझा मार्ग स्वामींच्या शिकवणीनुसार ठरवेन. मी अहंकार सोडेन, मीपणा सोडेन, श्रद्धा स्वीकारेन आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींचं नाम घेऊन पुढे चालत राहीन. कारण शेवटी जिंकतो तोच, जो स्वतःला जिंकतो. आणि जो स्वतःला जिंकतो, त्यालाच स्वामी समर्थांच्या कृपेचा खरा अनुभव येतो. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, माणसाला या जगात हरवणारा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसतो, तर त्याचं स्वतःचं अस्थिर मन असतं. मनाला कोणी काही बोललं की ते लगेच दुखावतं, कोणी थोडंसं कौतुक केलं की ते हवेत उडू लागतं. अशा मनाला ना सुख टिकतं ना दुःख. म्हणून सर्वप्रथम मनाला स्थिर करणं आवश्यक आहे. जो मनाचा स्वामी झाला, तोच आयुष्याचा स्वामी होतो. आणि जो मनाचा गुलाम झाला, तो आयुष्यभर लोकांच्या शब्दांचा कैदी बनून राहतो. आज तुम्ही पहा, कितीतरी लोक फक्त दुसऱ्यांच्या मतांमुळे आपलं आयुष्य बदलून टाकतात. कोणीतरी म्हणालं, तुझ्याकडून हे होणार नाही, आणि त्यांनी प्रयत्नच सोडले. कोणीतरी म्हणालं, तुझं नशीब खराब आहे, आणि त्यांनी स्वतःवरचा विश्वास गमावला. कोणीतरी अपमान केला, आणि त्यांनी स्वतःची किंमतच कमी समजली. पण भक्तांनो, जर झाडाने वाऱ्याच्या प्रत्येक झोताबरोबर दिशा बदलली, तर ते कधीच मोठं होणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या बोलण्याने तुमचा निर्णय बदलत असेल, तर तुमचं ध्येय कधीच पूर्ण होणार नाही. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं जीवन हे परमेश्वराने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. ती दुसऱ्यांच्या मतांच्या हवाली करू नका. लोकांचं काम बोलणं आहे. जेव्हा तुम्ही गरीब असता तेव्हाही लोक बोलतात. श्रीमंत झालात तरी बोलतात. शांत राहिलात तरी बोलतात. उत्तर दिलं तरी बोलतात. म्हणून लोकांचं बोलणं थांबणार नाही, पण तुम्ही ते मनाला लावणं थांबवू शकता. हीच खरी साधना आहे. लक्षात ठेवा, या जगात प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही प्रामाणिक राहा, कितीही मदत करा, तरी काही लोक तुमच्यात दोषच शोधतील. कारण दोष तुमच्यात नसतो, तो त्यांच्या विचारांमध्ये असतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं कर्म शुद्ध ठेवा, बाकीचा न्यायकाळ आणि परमेश्वर करतील. प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्यात वेळ घालवू नका. काही प्रश्नांची उत्तरं तुमचं आयुष्य स्वतः देईल. भक्तांनो, आयुष्यात जेव्हा अपमान होतो, तेव्हा दोन मार्ग असतात. एक म्हणजे राग, सूड आणि द्वेषाचा. दुसरा म्हणजे संयम, मौन आणि प्रगतीचा. पहिला मार्ग मनाला जाळतो, तर दुसरा मार्ग जीवन घडवतो. स्वामी समर्थांचा भक्त कधीही सुडाने जगत नाही. तो आपल्या कर्माने उत्तर देतो. कारण त्याला माहीत असतं की सत्याला वेळ लागतो, पण विजय नक्की मिळतो. कधी कधी परमेश्वर तुम्हाला अशा लोकांपासून दूर करतो, ज्यांना तुम्ही आपलं समजत होता. त्यावेळी मन खूप रडतं. पण काही दिवसांनी समजतं की ती दूर गेलेली माणसं नव्हती, तर आपल्या आयुष्यातील संकट होती. स्वामी समर्थ अनेकदा आपल्याला जे हवं असतं ते देत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की पुढे आपल्यासाठी त्याहून अधिक चांगलं काहीतरी ठेवलेलं आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली नाही तरी श्रद्धा सोडू नका. स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, आज मी माझ्या मनाला जिंकलं का? मी कोणाच्या शब्दांनी दुःखी झालो का? मी कोणाच्या कौतुकामुळे अहंकारी झालो का? जर उत्तर हो असेल, तर अजून साधना बाकी आहे. कारण खरी साधना म्हणजे फक्त माळ जपणं नाही, तर मनाला नम्र, शांत आणि स्थिर करणं आहे. जेव्हा मन शांत होतं, तेव्हा स्वामींचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. आणि जेव्हा स्वामींचा आवाज ऐकू येतो, तेव्हा जीवनातील प्रत्येक भीती नाहीशी होते. म्हणून भक्तांनो, आजपासून जगाकडे पाहण्याची दृष्टी बदला. लोकांनी काय म्हटलं यापेक्षा स्वामींनी काय शिकवलं याला महत्त्व द्या. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला ओळखा, आपल्या आत्म्याची शक्ती जाणून घ्या. कारण ज्याने स्वतःला ओळखलं, त्याला कोणत्याही बाह्य मान सन्मानाची गरज उरत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच त्याचं सर्वात मोठं वैभव बनतं.
आणि त्या समाधानातच स्वामी समर्थांच्या कृपेचं खरं दर्शन घडतं. भक्तांनो, आयुष्य हे नदीसारखं आहे. नदी कधी सरळ वाहत नाही. तिच्या मार्गात दगड येतात, वळणं येतात, खोल दऱ्या येतात, कधी शांत प्रवाह असतो तर कधी प्रचंड वेग असतो. पण नदी एक गोष्ट कधीही सोडत नाही, ती पुढे वाहत राहते. म्हणूनच ती अखेर समुद्राला जाऊन मिळते. माणसाचं जीवनही असंच असतं. संकट आली म्हणून थांबायचं नसतं, लोकांनी साथ सोडली म्हणून मागे फिरायचं नसतं, अपयश आलं म्हणून स्वतःवरचा विश्वास गमवायचा नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, जो चालत राहतो त्याच्यासाठी प्रत्येक अडथळा मार्ग बनतो. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी पाऊल थांबवू नका. आज अनेक जण स्वतःला कमी समजतात, कारण ते सतत दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत असतात. त्याला मोठं घर आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याची मुलं यशस्वी आहेत, त्याला समाजात मान आहे, आणि माझ्याकडे काय आहे? अशा विचारांनी मन हळूहळू दुःखाच्या अंधारात जातं. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, परमेश्वराने दोन माणसं कधीच सारखी निर्माण केलेली नाहीत. प्रत्येकाचं कर्म वेगळं, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आणि प्रत्येकाची वेळ वेगळी असते. म्हणून तुलना करू नका. तुलना नेहमी दुःख देते, तर कृतज्ञता नेहमी आनंद देते. स्वामी समर्थ सांगतात, तुम्हाला जे मिळालं आहे त्याची किंमत ओळखा. अनेक लोकांकडे पैसा आहे पण आरोग्य नाही. काहींकडे आरोग्य आहे पण मनःशांती नाही. काहींकडे कुटुंब आहे पण प्रेम नाही. आणि काहींकडे काहीच नसतानाही चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आहे. म्हणून आनंद हा वस्तूंमध्ये नसतो, तो विचारांमध्ये असतो. ज्याच्या मनात समाधान आहे त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा स्वामींचा प्रसाद असतो. भक्तांनो, या जगात प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल अशी अपेक्षा ठेवू नका. सूर्य रोज उगवतो, सर्वांना प्रकाश देतो, तरी काही लोक उन्हाची तक्रार करतात. पाऊस सर्वांना पाणी देतो, तरी काही लोक त्यालाही दोष देतात. मग तुम्ही कितीही चांगले असला तरी प्रत्येकाला आवडाल अशी अपेक्षा कशी ठेवणार? म्हणून लोकांच्या पसंतीसाठी जगू नका, स्वामींच्या कृपेसाठी जगा. कारण लोकांचं मत क्षणात बदलतं, पण स्वामींची कृपा भक्तावर कायम राहते. अनेक वेळा आपण आपल्या दुःखाला दुसऱ्यांना जबाबदार धरतो. तो असं बोलला म्हणून मी दुःखी आहे, त्यांनी मला साथ दिली नाही म्हणून मी हरलो, त्यांनी मला ओळखलं नाही म्हणून माझी किंमत नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. ज्या दिवशी तुम्ही तुमचं सुख स्वतःच्या अंतःकरणात शोधाल, त्या दिवशी कोणाच्याही शब्दांनी तुम्हाला दुःख होणार नाही. मनुष्य आयुष्यभर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यात वेळ घालवतो, पण ज्याला स्वतःची ओळख झाली आहे त्याला कोणासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज उरत नाही. फूल कधीच कोणाला सांगत नाही की मी सुगंधी आहे. सूर्य कधीच घोषणा करत नाही की मी प्रकाश देतो. त्यांचं अस्तित्वच त्यांची ओळख बनतं. त्याचप्रमाणे तुमचं चारित्र्य, तुमची नम्रता, तुमचं कर्म आणि तुमची श्रद्धा हीच तुमची खरी ओळख असली पाहिजे. स्वामी समर्थ सांगतात, मौनाची शक्ती ओळखा. प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नसतं, प्रत्येक अपमानाचा बदला घेणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं हीच सर्वात मोठी विजयाची सुरुवात असते. कारण काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे. आज जे तुम्हाला कमी लेखतात तेच उद्या तुमच्या यशाचं कौतुक करतील. पण त्या दिवसाची वाट पाहण्यापेक्षा आज स्वतःला घडवण्यात वेळ घाला. म्हणून भक्तांनो, स्वतःला ओळखा, तुमच्यातील दिव्य शक्ती जागृत करा. मीपणा, अहंकार, मत्सर आणि लोकांच्या मतांची भीती या सर्व गोष्टी स्वामींच्या चरणी अर्पण करा. जेव्हा मन रिकामं होतं तेव्हाच त्यात स्वामींची कृपा भरते. आणि ज्या हृदयात स्वामींची कृपा भरते त्या हृदयात भीती राहत नाही, अस्वस्थता राहत नाही, फक्त श्रद्धा, समाधान आणि आनंद कायमचा निवास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जीवनात सर्वात मोठा विजय हा दुसऱ्यांवर मिळवलेला विजय नसतो, तर स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय असतो. जग जिंकणारे अनेक झाले, पण स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणारे फार थोडे झाले. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःला ओळखा, स्वतःला जिंका आणि स्वतःमध्ये असलेल्या परमात्म्याचा अनुभव घ्या. कारण जोपर्यंत माणूस बाहेरच्या जगात स्वतःची ओळख शोधत राहतो तोपर्यंत त्याला अस्वस्थता सोडत नाही. पण ज्या दिवशी तो स्वतःच्या अंतःकरणात डोकावतो त्या दिवशी त्याला समजतं की ज्याचा शोध मी जगभर घेत होतो तो माझ्या स्वतःच्या आत्म्यातच होता. आज प्रत्येक माणूस धावत आहे, पण थांबून स्वतःला विचारत नाही की मी नेमका कुठे चाललो आहे. पैसा मिळवण्यासाठी धावतो, प्रतिष्ठेसाठी धावतो, नाव कमावण्यासाठी धावतो,
पण या धावपळीत त्याचं हसू हरवतं, कुटुंबासाठी वेळ हरवतो, मनःशांती हरवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी असलेलं नातं तुटतं. स्वामी समर्थ सांगतात, ज्या यशामुळे मनःशांती हरवते ते यश नसून एक नवीन बंधन आहे. म्हणून यश मिळवा, पण स्वतःला हरवून नाही. संपत्ती कमवा, पण मनाची गरिबी येऊ देऊ नका. मान सन्मान मिळवा, पण नम्रता सोडू नका. भक्तांनो, तुम्ही कधी पाहिलं आहे का, आकाशात उडणारा पक्षी मागे वळून पाहत नाही. तो प्रत्येक क्षणी पुढे उडत राहतो, कारण त्याला माहीत असतं की मागे पाहिलं तर उंच भरारी घेता येणार नाही. त्याच्याप्रमाणे तुम्हीही भूतकाळातील चुका, अपमान, दुःख आणि अपयश यांना सतत धरून बसलात तर भविष्याचा सुंदर प्रवास कधीच सुरू होणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे घडलं ते कर्म होतं, पण पुढे काय घडेल ते तुमच्या आजच्या विचारांवर आणि श्रद्धेवर अवलंबून आहे. म्हणून कालच्या वेदनांना उद्याच्या आनंदावर राज्य करू देऊ नका. अनेक भक्त मला विचारतात, स्वामी आमच्यावर कृपा कधी करतील? पण स्वामी समर्थ जणू उत्तर देतात, मी तर कायमच कृपा करत आहे. प्रश्न एवढाच आहे की तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस का? कारण जिथे शंका असते तिथे कृपेचा अनुभव होत नाही, आणि जिथे अखंड श्रद्धा असते तिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज घडतात. स्वामींची कृपा अनेकदा चमत्काराच्या रूपात नाही, तर योग्य वेळी मिळालेल्या धैर्याच्या, योग्य विचाराच्या आणि योग्य मार्गदर्शनाच्या रूपात प्रकट होते. भक्तांनो, या जगात कोणीही कायमचं तुमच्यासोबत चालणार नाही. आई वडील, मित्र, नातेवाईक, संपत्ती, शरीर, एक दिवस हे सर्व मागे राहणार आहे. पण तुमचं कर्म आणि स्वामींचं नाम हे शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे. म्हणून आयुष्यात अशी कमाई करा जी मृत्यूनंतरही तुमच्यासोबत जाईल. प्रेमाची कमाई करा, सेवाभावाची कमाई करा, सत्कर्मांची कमाई करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या नामस्मरणाची कमाई करा. हीच खरी संपत्ती आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्य रिकाम्या हाताने जन्माला येतो आणि रिकाम्या हातानेच जातो. मग एवढा अहंकार कशाचा? एवढा मत्सर कशासाठी? एवढा राग कोणावर? ज्याला आपण माझं म्हणतो तेही एक दिवस इथेच राहणार आहे. म्हणून जिवंत असताना प्रेम करा, क्षमा करा, मदत करा आणि कोणाच्याही मनाला जाणून बुजून दुःख देऊ नका. कारण प्रत्येक जीवामध्ये स्वामींचाच अंश आहे. दुसऱ्याला दिलेली वेदना शेवटी आपल्याकडेच परत येते आणि दुसऱ्याला दिलेला आनंदही अनेक पटींनी आपल्याकडे परत येतो. आज या क्षणी मनाशी एक निर्धार करा, मी लोकांच्या बोलण्याने माझा मार्ग बदलणार नाही. मी अपमानाने खचणार नाही. मी कौतुकाने गर्विष्ठ होणार नाही. मी प्रत्येक परिस्थितीत स्वामींच्या नामावर विश्वास ठेवीन. कारण माझा आधार लोक नाहीत, माझा आधार स्वामी समर्थ आहेत. माझं रक्षण माझी संपत्ती करणार नाही, माझं रक्षण माझा अहंकार करणार नाही, माझं रक्षण माझं पद करणार नाही. माझं रक्षण करणार आहे माझी श्रद्धा, माझं सत्कर्म आणि माझ्या स्वामींची अमाप कृपा. म्हणून भक्तांनो, आजपासून स्वतःचा शोध सुरू करा. आरशात दिसणारा चेहरा हा तुमचा खरा परिचय नाही. तुमचा खरा परिचय म्हणजे तुमचं निर्मळ मन, तुमची दयाळू वृत्ती, तुमची प्रामाणिकता आणि स्वामी समर्थांवरील तुमची अढळ श्रद्धा. ज्या दिवशी तुम्ही हा परिचय ओळखाल, त्या दिवशी जग जिंकल्याचा आनंदही त्यापुढे फिका वाटेल. कारण त्या दिवशी तुम्हाला समजेल, आयुष्याचा खरा आनंद बाहेर नव्हता, तो तर आपल्या अंतःकरणात स्वामी समर्थांच्या चरणी आणि मीपणा विसरलेल्या त्या शांत अवस्थेत सदैव होता. भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस स्वतःला ओळखतो असं त्याला वाटतं. तो म्हणतो, मी अमुक आहे, माझं नाव अमुक आहे, माझं घर, माझं कुटुंब, माझा व्यवसाय, माझी ओळख, माझा मान, माझा पैसा. पण स्वामी समर्थ प्रेमाने विचारतात, हे सर्व जर उद्या नाहीसं झालं तर तू कोण आहेस? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात शोधलं पाहिजे. कारण जोपर्यंत माणूस बाह्य गोष्टींमध्ये स्वतःची ओळख शोधत राहतो, तोपर्यंत त्याच्या मनाला कधीच स्थैर्य मिळत नाही. आज पैसा आहे, उद्या नाही. आज मान आहे, उद्या नाही. आज शरीर निरोगी आहे, उद्या आजार येऊ शकतो. आज नाती आहेत, उद्या काळाच्या ओघात काही नाती दूर जाऊ शकतात. मग या बदलणाऱ्या गोष्टींवर आपला आनंद का अवलंबून ठेवायचा? स्वामी समर्थ सांगतात, ज्याचा आधार बदलणाऱ्या गोष्टींवर असतो त्याचं मनही सतत बदलत राहतं. पण ज्याचा आधार परमेश्वरावर असतो त्याला कोणतंही वादळ डळमळीत करू शकत नाही. आजचा माणूस इतका व्यस्त झाला आहे की त्याला स्वतःसाठी वेळच उरलेला नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत तो धावत असतो, पण या धावपळीत त्याला हेच समजत नाही की तो कोणत्या दिशेने धावत आहे.
जीवनाचा उद्देश काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची त्याच्याकडे फुरसतच नाही. अनेक जण संपूर्ण आयुष्य इतरांना प्रभावित करण्यात घालवतात, पण स्वतःच्या आत्म्याला समाधानी करण्यात अपयशी ठरतात. बाहेरून मोठं हसू असतं, पण आत खोलवर असंख्य जखमा असतात. बाहेरून यश दिसतं, पण मनात एकटेपणाचं ओझं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःपासून जितके दूर जाल तितके दुःखी व्हाल, आणि स्वतःच्या आत्म्याजवळ जितके याल तितके शांत व्हाल. भक्तांनो, तुम्ही कधी लहान मुलाकडे पाहिलं आहे का? त्याच्या चेहऱ्यावर निरागस हसू असतं, कारण त्याच्या मनात अहंकार नसतो, तुलना नसते, मत्सर नसतो, दुसऱ्यांच्या मतांची भीती नसते. जसजसा माणूस मोठा होतो तसतसा तो स्वतःभोवती अहंकाराचा, अपेक्षांचा, स्पर्धेचा आणि भीतीचा किल्ला बांधतो, आणि मग त्याच किल्ल्यात स्वतःचा कैद होतो. स्वामी समर्थ सांगतात, बालकासारखं निर्मळ मन ठेवा. निर्मळ मनातच परमेश्वराचा वास असतो. कपट, द्वेष, मत्सर आणि अहंकार यांनी भरलेल्या मनात शांती कधीच टिकत नाही. आज सोशल मीडियाच्या, दिखाव्याच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या आयुष्याशी मोजू लागला आहे. दुसऱ्याचं सुख पाहून स्वतःला दुःखी समजतो, दुसऱ्याचं यश पाहून स्वतःला अपयशी समजतो. पण स्वामी समर्थ विचारतात, दुसऱ्याच्या वाटेवर चालून तू तुझ्या ध्येयापर्यंत कसा पोहोचशील? प्रत्येक आत्म्याचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे. म्हणून दुसऱ्याच्या जीवनाकडे पाहण्यात वेळ घालवू नका. स्वतःच्या जीवनात स्वामींनी दिलेल्या संधी ओळखा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा, कारण कृतज्ञतेने भरलेलं मन कधीही गरीब नसतं. भक्तांनो, एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. लोक तुमच्यावर टीका करतील, तुमच्या चांगुलपणाचाही गैरसमज करतील, तुमच्या शांततेला कमजोरी समजतील, तुमच्या नम्रतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. पण म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका, कारण दुसऱ्यांच्या वागण्यामुळे स्वतःचं चांगुलपण सोडणं म्हणजे स्वतःवरच अन्याय करणं होय. स्वामी समर्थ म्हणतात, चंदनाला कितीही घासलं तरी ते सुगंधच देतं. त्याचप्रमाणे परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्यातील चांगुलपणा, दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा जिवंत ठेवा. हीच खरी भक्ती आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त परीक्षा घेण्यासाठी येतात. ते तुमचा अपमान करतील, तुमचा विश्वासघात करतील, तुमच्या भावनांशी खेळतील. त्यावेळी मनाला खूप वेदना होतात, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर समजतं की त्या वेदनांनीच आपल्याला अधिक मजबूत केलं. त्या प्रसंगांनीच आपल्याला लोक ओळखायला शिकवलं. त्या अश्रूंनीच अहंकार धुवून काढला. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक दुःखामागे एक शिक्षण असतं, प्रत्येक अपयशामागे एक नवी दिशा असते, आणि प्रत्येक संकटामागे स्वामींची एक अदृश्य कृपा लपलेली असते. म्हणून भक्तांनो, आजपासून एक नवीन जीवन सुरू करा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आरशात चेहरा पाहू नका, तर मन पहा. मनात राग आहे का, मत्सर आहे का, भीती आहे का, अहंकार आहे का? असेल तर स्वामींच्या चरणी ठेवून द्या, कारण ज्या मनात हे सर्व कमी होत जातं, त्या मनात श्रद्धा, प्रेम, क्षमा आणि समाधान वाढत जातं. आणि ज्या मनात समाधान वाढतं, त्या मनात स्वामी समर्थ स्वतः निवास करतात. लक्षात ठेवा, आयुष्याची खरी श्रीमंती बँकेतील पैशात नसते, ती अंतःकरणातील शांततेत असते. खरा मान समाज देत नाही, तो आपल्या सत्कर्मांनी मिळतो. खरं सुख बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतं, ते स्वामींच्या नामात, सेवेत, श्रद्धेत आणि स्वतःच्या आत्म्याच्या ओळखीत असतं. म्हणून मी हा शब्द कमी करा आणि स्वामी हा शब्द वाढवा. जिथे मी संपतो, तिथे कृपा सुरू होते. जिथे अहंकार संपतो, तिथे आनंद जन्म घेतो. आणि जिथे स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास निर्माण होतो, तिथे जीवनातील प्रत्येक दिवस हा आशीर्वाद बनून जातो. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. कारण या जगात प्रत्येक माणूस आपल्या विचारांनुसार वागणार आहे. प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाचा स्वभाव आणि प्रत्येकाची समज वेगळी आहे. म्हणून प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर फक्त निराशाच पदरी पडेल. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर काम करायला सुरुवात कराल, त्या दिवशी तुमच्या जीवनात एक अद्भुत परिवर्तन घडू लागेल. कारण बाहेरची परिस्थिती बदलली नाही तरी मन बदललं की संपूर्ण जग बदलल्यासारखं वाटतं. आज माणूस दुःखी का आहे याचा विचार करा, कारण त्याने आपल्या सुखाची चावी दुसऱ्यांच्या हातात दिली आहे. कोणी कौतुक केलं तर तो आनंदी होतो, कोणी टीका केली तर तो दुःखी होतो, कोणी साथ दिली तर तो हसतो,
कोणी सोडून गेलं तर तो तुटून जातो, म्हणजे आपल्या मनाचा मालक आपण राहिलोच नाही. दुसऱ्यांच्या शब्दांनी, त्यांच्या वागण्याने आणि त्यांच्या मतांनी आपलं मन नाचू लागलं. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने आपल्या मनाची दोरी दुसऱ्यांच्या हातात दिली, त्याने स्वतःचं स्वातंत्र्य गमावलं. म्हणून तुमच्या आनंदाचा निर्णय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. भक्तांनो, अनेक वेळा तुम्ही प्रामाणिकपणे वागता, चांगलं करता, कोणाचं वाईट करत नाही, तरीही तुमच्यावर संकट येतात. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, मी इतका चांगला असूनही माझ्याबरोबर असंच का होतं? पण स्वामी समर्थ म्हणतात, चांगुलपणा हा संकट टाळण्यासाठी नसतो, चांगुलपणा हा संकटांमध्येही योग्य मार्गाने चालण्यासाठी असतो. चांगल्या माणसाच्या आयुष्यातही परीक्षा येतात, पण त्याला तोडण्यासाठी नाही, तर अधिक तेजस्वी बनवण्यासाठी येतात. जसं हिरा घासल्याशिवाय चमकत नाही, तसं भक्ताचं जीवनही संकटांशिवाय परिपूर्ण होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकरी बी पेरतो, तेव्हा दुसऱ्याच दिवशी पीक येत नाही. तो संयम ठेवतो, मेहनत करतो, पाणी देतो, तण काढतो आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. त्याला निसर्गावर विश्वास असतो. त्याचप्रमाणे भक्तानेही आपल्या कर्मावर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही. काही उत्तरं वेळेनुसार मिळतात, काही अनुभवातून मिळतात आणि काही उत्तरं आयुष्य जगल्यानंतरच समजतात. म्हणून घाई करू नका, श्रद्धा ठेवा, कारण स्वामी कधीही उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ येईपर्यंत थांबतात. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक अचानक येतात आणि तितक्याच अचानक निघून जातात. काही नाती तुटतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही इच्छा पूर्ण होत नाहीत. त्यावेळी मन फार रडतं, पण नंतर समजतं की जे गेलं ते आपल्या हिताचं नव्हतं आणि जे मिळालं नाही, त्यापेक्षा अधिक चांगलं काहीतरी स्वामींनी आपल्या वाट्याला ठेवलं होतं. म्हणून प्रत्येक गोष्टीत हेच का असा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी यातून स्वामी मला काय शिकवत आहेत, हा प्रश्न विचारा. हा एक विचार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. स्वामी समर्थ सांगतात, राग धरू नका, कारण राग दुसऱ्याला जाळत नाही, तो सर्वप्रथम स्वतःचं मन जाळतो. क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याचा अपराध विसरणं नव्हे, तर स्वतःला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणं होय. ज्याच्या मनात क्षमा असते, त्याचं मन हलकं होतं. ज्याच्या मनात सूड असतो, त्याचं मन कायम अस्वस्थ राहतं. म्हणून मनात कोणाबद्दल कटुता ठेवू नका. ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं, त्यांच्यासाठीही स्वामींकडे सद्बुद्धीची प्रार्थना करा, कारण क्षमा करणारा माणूसच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मार्गावर पुढे जातो. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा स्वामींनी दिलेला एक नवीन प्रसाद आहे. काल गेला, उद्या अजून आलेला नाही. आपल्या हातात फक्त असा दिवस आहे. मग हा दिवस चिंता, तुलना, राग आणि दुःखात का घालवायचा? हा दिवस स्वामींचं नाम घेण्यात, चांगलं कर्म करण्यात, कोणाचं तरी मन जिंकण्यात आणि स्वतःच्या मनाला शांत करण्यात घालवा. कारण आयुष्य किती मोठं आहे हे कोणालाच माहीत नाही, पण ते किती सुंदर बनवायचं हा निर्णय मात्र प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणून आज पुन्हा एकदा स्वामी समर्थांचा संदेश आपल्या हृदयात कोरून घ्या. मीपणा सोडा, लोकांच्या बोलण्याने मार्ग बदलू नका, स्वतःला ओळखा, आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवा, सत्कर्म करत राहा, संयम ठेवा आणि प्रत्येक श्वासात स्वामींचं नाम जपा. ज्या दिवशी हा संदेश तुमच्या जीवनाचा भाग बनेल, त्या दिवशी बाहेरचं जग जरी बदललं नाही, तरी तुमचं अंतःकरण इतकं शांत होईल की प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला स्वामींची कृपा जाणवेल. आणि हेच आहे आयुष्याचं खरं सुख, हाच आहे खरा आनंद आणि हाच आहे मनुष्यजन्माचा सर्वोच्च अर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, माणूस बाहेरच्या जगाला जिंकण्यात इतका गुंतून जातो की स्वतःच्या मनात सुरू असलेलं युद्ध त्याला दिसतच नाही. प्रत्येक दिवस मनात असंख्य विचार चालू असतात. काही विचार आशेचे असतात, तर काही निराशेचे. काही विश्वास निर्माण करतात, तर काही भीती निर्माण करतात. या सर्व विचारांमध्ये माणूस इतका अडकून जातो की त्याला स्वतःचा खरा आवाज ऐकू येणं बंद होतं. म्हणून सर्वप्रथम मन शांत करणं आवश्यक आहे. कारण अस्थिर पाण्यात जसा स्वतःचा चेहरा दिसत नाही, तसंच अस्थिर मनात परमेश्वराचं सत्यही दिसत नाही. आज जगात प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. मी कोणापेक्षा कमी नाही, मी मोठा आहे, माझी किंमत सिद्ध करायची आहे, या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य निघून जातं. पण स्वामी समर्थ विचारतात, ज्याला स्वतःची किंमत माहीत आहे, त्याला ती दुसऱ्यांसमोर सिद्ध करण्याची गरजच काय? सूर्य कधीही स्वतःचा प्रकाश सिद्ध करत नाही. चंद्र कधीही स्वतःची शीतलता सांगत नाही.
सुगंधी फूल स्वतःची जाहिरात करत नाही, त्यांचं अस्तित्वच त्यांची ओळख असतं. त्याच्याप्रमाणे तुमचं जीवन इतकं सुंदर, प्रामाणिक आणि सात्विक बनवा की तुमचं कर्मच तुमची ओळख बनावं. भक्तांनो, या जगात सर्वात मोठी फसवणूक कोणती असेल तर ती म्हणजे आणखी थोडं मिळालं की मी आनंदी होईन हा विचार. माणूस लहानपणी म्हणतो मोठा झालो की आनंदी होईन, मोठा झाल्यावर म्हणतो नोकरी मिळाली की आनंदी होईन, नोकरी मिळाली की म्हणतो पैसा वाढला की आनंदी होईन, मग घर, गाडी, प्रतिष्ठा, मुलांचं भविष्य, अशा अपेक्षांची साखळी कधीच संपत नाही आणि आनंद कायम उद्यावर ढकलला जातो. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला आजचा क्षण जगता येत नाही त्याला उद्याचं सुखही अनुभवता येत नाही. म्हणून वर्तमानाचा स्वीकार करा. आजचा दिवस हा स्वामींनी दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा भक्तांनो, चिंता करून कधीच भविष्य बदलत नाही, पण श्रद्धा ठेवून वर्तमान नक्की बदलतो. चिंता मनाची शक्ती कमी करते, तर विश्वास मनाला बळ देतो. चिंता तुम्हाला रात्रभर जाग ठेवते, पण स्वामींचं नाम तुम्हाला शांत झोप देतं. चिंता तुम्हाला कमकुवत करते, पण श्रद्धा तुम्हाला संकटांमध्येही खंबीर उभं राहायला शिकवते. म्हणून प्रत्येक वेळी मनात भीती आली की एकच मंत्र आठवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ दिलासा नाही, तर प्रत्येक भक्ताच्या जीवनाचा आधार आहे. भक्तांनो, तुम्ही कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका. फळांनी भरलेलं झाड नेहमी खाली झुकतं, रिकामं झाड मात्र ताठ उभं असतं. त्याच्याप्रमाणे ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने ज्ञान, संस्कार आणि भक्ती असते, तो माणूस कधीही गर्व करत नाही. अहंकार हा माणसाला लोकांपासून दूर करतो, पण नम्रता त्याला परमेश्वराजवळ घेऊन जाते. म्हणून तुमच्या प्रत्येक यशाचं श्रेय स्वामींच्या कृपेला द्या, कारण जिथे अहंकार सुरू होतो तिथे कृपा हळूहळू दूर जाऊ लागते. आज अनेक लोक बाहेरून आनंदी दिसतात, पण आतून खूप तुटलेले असतात, कारण त्यांनी मनातील वेदना कोणालाही सांगितलेल्या नसतात. पण स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे. तुम्ही एकटे नाही, तुम्हाला ज्या वेदना आहेत त्या स्वामींपासून लपलेल्या नाहीत. म्हणून लोकांकडून समजून घेण्याची अपेक्षा करण्यापेक्षा स्वामींच्या चरणी मन मोकळं करा. जे ओझं तुम्ही वर्षानुवर्षे मनात वाहत आहात ते स्वामींच्या चरणी ठेवा, कारण तेच ते ओझं हलकं करू शकतात. म्हणून भक्तांनो, आजपासून एक नवीन संकल्प करा. कोणाच्या शब्दांनी माझा आनंद हिरावून घेऊ देणार नाही, कोणाच्या टीकेमुळे माझं ध्येय सोडणार नाही, कोणाच्या यशामुळे मी स्वतःला कमी समजणार नाही आणि कोणत्याही संकटामुळे मी स्वामी समर्थांवरील माझा विश्वास डळमळू देणार नाही. कारण ज्याच्या हृदयात श्रद्धा जिवंत असते त्याच्या जीवनात आशा कधीच मरत नाही, आणि ज्या हृदयात आशा जिवंत असते त्या हृदयात स्वामी समर्थांचा दिव्य प्रकाश सदैव उजळत राहतो. म्हणून शेवटी एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही जगाला बदलण्यासाठी जन्माला आलेले नाही, तर स्वतःच्या आत्म्याला ओळखण्यासाठी जन्माला आला आहात. हा जन्म केवळ कमावण्यासाठी नाही, तर समजण्यासाठी आहे. हा जन्म केवळ जगण्यासाठी नाही, तर जागण्यासाठी आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की आनंद हा बाहेर कुठेच नव्हता, तो तर स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या स्वतःच्या अंतःकरणात सदैव उजळत होता. एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, या जगात माणूस दोन प्रकारे जगतो. एक म्हणजे बाहेरच्या जगात हरवून जगतो आणि दुसरा म्हणजे स्वतःला शोधत जगतो. जो बाहेरच्या जगात हरवून जगतो त्याचं संपूर्ण आयुष्य लोकांच्या मतांमध्ये, कौतुकामध्ये, टीकेमध्ये, तुलना करण्यात आणि अपेक्षांमध्ये संपून जातं. पण जो स्वतःला शोधत जगतो त्याला प्रत्येक दिवस नवा जन्म वाटतो, कारण त्याचा आनंद कोणाच्या शब्दांवर अवलंबून नसतो, त्याची शांती परिस्थितीवर अवलंबून नसते, त्याचा विश्वास लोकांवर अवलंबून नसतो, त्याचा आधार फक्त स्वामी समर्थ असतात. स्वामी समर्थ म्हणतात, तू स्वतःला शरीर समजतोस म्हणून तुला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते, पण ज्या दिवशी तुला समजेल की तू आत्मा आहेस त्या दिवशी भीतीचं अस्तित्वच संपून जाईल. शरीराला आजार होतो, आत्म्याला होत नाही. शरीर वृद्ध होतं, आत्मा होत नाही. शरीर एक दिवस नष्ट होतं, पण आत्मा शाश्वत असतो. मग आपण नाशवंत गोष्टींवर इतका गर्व का करतो? सौंदर्याचा गर्व, पैशाचा गर्व, पदाचा गर्व, शक्तीचा गर्व, हे सर्व काळाच्या एका झटक्यात नाहीसं होऊ शकतं. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, ज्या गोष्टी कायम राहतात त्यांच्यावर प्रेम करा, सत्यावर प्रेम करा, सेवाभावावर प्रेम करा, श्रद्धेवर प्रेम करा आणि परमेश्वरावर प्रेम करा. भक्तांनो, अनेकदा तुमच्या आयुष्यात असे दिवस येतील जेव्हा कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.
तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जातील. तुमच्या स्वप्नांची थट्टा केली जाईल. काही लोक तुमच्या अपयशाची वाट पाहतील, पण त्यावेळी निराश होऊ नका, कारण इतिहासात प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात लोकांच्या अविश्वासातूनच झाली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, लोकांचा विश्वास मिळवण्यापेक्षा स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेव. कारण लोकांचं मत वेळेनुसार बदलतं, पण श्रद्धा माणसाचं भविष्य बदलते. आज आपण दुसऱ्यांच्या चुका लगेच पाहतो, पण स्वतःच्या चुका पाहायला तयार नसतो. दुसऱ्यांवर टीका करणं सोपं वाटतं, पण स्वतःमध्ये सुधारणा करणं कठीण वाटतं. स्वामी समर्थ सांगतात, जो दररोज स्वतःचं आत्मपरीक्षण करतो त्याला दुसऱ्यांवर टीका करण्यासाठी वेळच उरत नाही. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कोणाचं मन दुखावलं का? कोणाशी कठोर बोललो का? कोणाला मदत करण्याची संधी असूनही दुर्लक्ष केलं का? आणि त्याचबरोबर स्वतःला विचारा, आज मी कोणाला हसवलं, कोणाला धीर दिला, कोणासाठी प्रार्थना केली? अशा प्रश्नांनी मन शुद्ध होतं आणि मन शुद्ध झालं की स्वामींची कृपा सहज अनुभवायला मिळते. भक्तांनो, लक्षात ठेवा, आयुष्य म्हणजे फक्त जन्म आणि मृत्यू यांच्यामधला प्रवास नाही. आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षणी स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची संधी आहे. प्रत्येक अपमान तुम्हाला नम्रता शिकवतो. प्रत्येक अपयश तुम्हाला संयम शिकवतं. प्रत्येक दुःख तुम्हाला परमेश्वराजवळ आणतं. प्रत्येक संकट तुमची श्रद्धा किती दृढ आहे याची परीक्षा घेतं. म्हणून संकटांना शाप समजू नका. अनेक वेळा स्वामी समर्थ संकटाच्या रूपानेच आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गाकडे वळवत असतात. स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याचं खरं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात नसतं, तर त्याच्या स्वभावात असतं. सुंदर चेहरा काळानुसार बदलतो, पण सुंदर स्वभाव आयुष्यभर लोकांच्या हृदयात जिवंत राहतो. म्हणून बोलण्यात गोडवा ठेवा, वागण्यात नम्रता ठेवा, मनात करुणा ठेवा. कारण तुम्ही लोकांना तुमचे कपडे, पैसा किंवा पद विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हे ते कधीच विसरणार नाहीत. भक्तांनो, प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, आज मी कोणाशी स्पर्धा करणार नाही, फक्त कालच्या स्वतःपेक्षा अधिक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन. आज मी कोणावर राग धरून दिवस वाया घालवणार नाही. आज मी लोकांच्या बोलण्यामुळे माझं मन अस्वस्थ होऊ देणार नाही. आज मी प्रत्येक परिस्थितीत स्वामींचं नाम घेईन. कारण ज्या दिवशी तुमचा दिवस स्वामींच्या स्मरणाने सुरू होतो, त्या दिवशी कितीही अडचणी आल्या तरी मनात आशेचा दिवा विझत नाही. आणि शेवटी, भक्तांनो, स्वतःला कधीही एकटं समजू नका. जगाने साथ सोडली तरी स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. नात्यांनी पाठ फिरवली तरी स्वामी तुमचा हात सोडत नाहीत. परिस्थितीने तुम्हाला रडवलं तरी स्वामी तुमचे अश्रू व्यर्थ जाऊ देत नाहीत. प्रत्येक वेदना, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक निःशब्द अश्रू आणि प्रत्येक संघर्ष त्यांना माहीत असतो. म्हणून विश्वास ठेवा. आज उत्तर मिळालं नाही म्हणून निराश होऊ नका. स्वामी समर्थ योग्य वेळी, योग्य मार्गाने आणि तुमच्या हिताचाच निर्णय घेतील. तुम्ही फक्त श्रद्धा सोडू नका, नामस्मरण सोडू नका आणि सत्कर्माचा मार्ग सोडू नका. कारण ज्याच्या जीवनात श्रद्धा, संयम आणि स्वामींची कृपा असते, त्याला उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही. एक दिवस त्याच्या आयुष्यातही असा उषःकाल उगवतो की मागील सर्व दुःख त्याला केवळ एक शिकवण वाटू लागतात. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, जीवन हा परमेश्वराने दिलेला एक अनमोल श्वास आहे. प्रत्येक श्वासाचा उपयोग जर चिंता करण्यात गेला तर आयुष्य संपल्यावर पश्चात्तापच उरतो. पण प्रत्येक श्वास जर नामस्मरणात, सत्कर्मात आणि आत्मचिंतनात गेला तर हा जन्म धन्य होतो. आज आपण उद्याची चिंता करण्यात इतके गुंतून गेलो आहोत की आजचा दिवसही हातातून निसटतो. उद्या काय होईल, माझं काय होईल, मुलांचं काय होईल, पैसा पुरेल का, लोक काय म्हणतील, या विचारांनी मन कायम अस्वस्थ राहतं. पण विचार करा, आजपर्यंत तुमच्या आयुष्यात किती संकट आली आणि किती संकट निघूनही गेली. त्या प्रत्येक वेळी तुम्हाला वाटलं होतं की आता सर्व काही संपलं, पण आज तुम्ही इथे आहात. याचा अर्थ असा की त्यावेळीही स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे होते आणि आजही उभे आहेत. माणसाला सर्वात मोठं दुःख कशामुळे होतं माहिती आहे का? अपेक्षांमुळे. आपण प्रत्येक नात्याकडून काही ना काही अपेक्षा ठेवतो. मी त्याच्यासाठी इतकं केलं, तो माझ्यासाठी काय करतो? मी इतकं प्रेम दिलं, मला परत काय मिळालं? मी मदत केली, पण त्यांनी माझी आठवणही ठेवली नाही. अशा अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा मन तुटतं. स्वामी समर्थ म्हणतात, प्रेम करा, पण व्यवहार म्हणून नाही. सेवा करा, पण मोबदल्याच्या अपेक्षेने नाही. कारण जिथे अपेक्षा वाढतात तिथे दुःख जन्म घेतं.
आणि जिथे निस्वार्थ भाव असतो तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. भक्तांनो, आयुष्यभर आपण दुसऱ्यांच्या चुका मोजत राहतो, पण स्वतःच्या मनात डोकावण्याची हिंमत करत नाही. दुसऱ्याने चुकीचं बोललं, दुसऱ्याने चुकीचं वागलं, दुसऱ्याने विश्वासघात केला, हे आपण सतत लक्षात ठेवतो. पण स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यांचा हिशोब करण्यापेक्षा स्वतःचा हिशोब करा. कारण परमेश्वर तुम्हाला दुसऱ्यांच्या कर्माचं फळ देणार नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळणार आहे. म्हणून दुसऱ्यांचा न्याय करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. स्वतःचं मन शुद्ध करण्यात वेळ घाला. आज अनेक लोक म्हणतात, आम्ही खूप पूजा करतो, खूप नाम घेतो, तरी आमच्या आयुष्यात दुःख का? पण भक्तांनो, भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक परिस्थितीत सत्याची साथ देणं. भक्ती म्हणजे राग आला तरी संयम ठेवणं. भक्ती म्हणजे अपमान झाला तरी सूड न बाळगणं. भक्ती म्हणजे स्वतःला मोठं न समजणं. भक्ती म्हणजे प्रत्येक जीवात परमेश्वराचं रूप पाहणं. जो या मार्गावर चालतो त्याच्या आयुष्यात संकट येतात, पण ती त्याला मोडत नाहीत, उलट अधिक मजबूत बनवतात. स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याला सर्व काही मिळू शकतं, पण गेलेला वेळ कधीच परत मिळत नाही. म्हणून वेळेची किंमत ओळखा. राग करण्यात वेळ घालवू नका. मत्सर करण्यात वेळ घालवू नका. दुसऱ्यांच्या आयुष्यावर चर्चा करण्यात वेळ घालवू नका. हा अमूल्य वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरा. एखादं चांगलं पुस्तक वाचा. एखाद्या गरजूला मदत करा. आई वडिलांशी प्रेमाने बोला. मुलांसोबत वेळ घालवा. आणि दिवसातून काही क्षण तरी शांत बसून स्वामींचं नाम घ्या. हीच खरी संपत्ती आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते आपल्या समजण्यापलीकडचं असतं. अनेकदा आपण ज्या गोष्टीसाठी रडतो, काही वर्षांनी समजतं की ती गोष्ट न मिळणंच आपल्या भल्यासाठी होतं. आणि ज्या गोष्टीला आपण शाप समजत होतो, तीच आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरते. म्हणून प्रत्येक प्रसंगात स्वामींवर विश्वास ठेवा. कारण त्यांना तुमचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य तिन्ही माहीत आहेत. तुम्हाला फक्त आजचा दिवस दिसतो, पण स्वामी संपूर्ण प्रवास पाहतात. म्हणून भक्तांनो, तुमच्या मनात जर आज वेदना असतील तर त्या स्वामींच्या चरणी अर्पण करा. जर डोळ्यांत अश्रू असतील तर ते श्रद्धेने वाहू द्या. जर मनात भीती असेल तर ती नामस्मरणाने दूर करा. आणि जर आयुष्याबद्दल संभ्रम असेल तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगतो आहे का, की स्वामींच्या शिकवणीनुसार? कारण ज्या दिवशी या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर मिळेल, त्या दिवशी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू लागेल. स्वामी समर्थांचा अंतिम संदेश अत्यंत सोपा आहे, पण तो आचरणात आणणं हीच खरी साधना आहे. मीपणा सोडा. अहंकार सोडा. तुलना सोडा. अपेक्षा कमी करा. क्षमा करा. सत्कर्म करा. स्वतःला ओळखा. आणि प्रत्येक श्वासात माझं नाम घ्या. या एका मार्गातच मनःशांती आहे. या एका मार्गातच खरा आनंद आहे. आणि या एका मार्गातच मानवजन्माचं अंतिम सार दडलं आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, या जगात जन्म घेणारा प्रत्येक जीव काहीतरी शिकण्यासाठी आला आहे. कोणी सुखातून शिकतो, तर कोणी दुःखातून शिकतो. कोणी यशातून नम्रता शिकतो, तर कोणी अपयशातून धैर्य शिकतो. पण जो प्रत्येक प्रसंगातून परमेश्वराचा संकेत ओळखतो, तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी बनतो. कारण त्याला प्रत्येक घटना ही योगायोग वाटत नाही, तर स्वामींची योजना वाटते. म्हणून तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याकडे केवळ दुःख म्हणून पाहू नका. स्वतःला विचारा, या प्रसंगातून स्वामी मला काय शिकवत आहेत? हा प्रश्नच तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. भक्तांनो, आज आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणे वागावा, प्रत्येक घटना आपल्या इच्छेप्रमाणे घडावी, प्रत्येक योजना यशस्वी व्हावी, अशी अपेक्षा असते. पण स्वामी समर्थ सांगतात, सोडून देण्याची कला ज्याने शिकली त्यालाच शांततेचा मार्ग सापडतो. कारण सर्व काही आपल्या हातात नसतं. तुमच्या हातात फक्त तुमचं कर्म आहे. फळ देण्याचं काम स्वामींचं आहे. म्हणून कर्म करत राहा, पण फळाची चिंता करू नका. कारण चिंता मनाला कमकुवत करते, तर समर्पण मनाला शक्ती देते. लक्षात ठेवा, भक्तांनो, जीवनात काही दरवाजे बंद होतात ते शिक्षा म्हणून नाही, तर चुकीच्या मार्गावर पुढे जाऊ नये म्हणून. काही नाती तुटतात ती द्वेषामुळे नाही, तर तुमचा प्रवास वेगळ्या दिशेने सुरू होण्यासाठी. काही स्वप्न अपूर्ण राहतात ती तुमचं नुकसान करण्यासाठी नाहीत, तर त्यापेक्षाही मोठं काहीतरी तुमच्यासाठी राखून ठेवलेलं असतं म्हणून. त्या क्षणी हे समजत नाही, म्हणून आपण रडतो.
पण काळ पुढे गेल्यावर लक्षात येतं की त्या प्रत्येक वळणामागे स्वामी समर्थांची अदृश्य कृपा होती. स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःला इतकं शुद्ध करा की तुमच्या उपस्थितीने दुसऱ्यांच्या मनाला शांतता मिळाली पाहिजे. आज लोक सुंदर चेहरा शोधतात, पण सुंदर मन शोधत नाहीत. मोठं घर शोधतात, पण मोठं हृदय शोधत नाहीत. गोड बोलणारे अनेक भेटतात, पण मनापासून प्रेम करणारे फार कमी भेटतात. म्हणून तुम्ही जगासारखे होण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं मन इतकं विशाल बनवा की ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांच्यासाठीही तुम्ही स्वामींकडे सद्बुद्धीची प्रार्थना करू शकाल. ही कमजोरी नाही, हीच खरी आध्यात्मिक ताकद आहे. भक्तांनो, एक दिवस असा येईल की हे शरीर थकून जाईल, डोळ्यांची दृष्टी कमी होईल, हात पाय साथ देणार नाहीत, पैसा, पद, प्रतिष्ठा, सौंदर्य आणि ताकद सर्व काही मागे राहील. त्यावेळी तुमच्यासोबत काय असेल? तुमचं नामस्मरण, तुमची सत्कर्म, तुमची सेवा, तुमची श्रद्धा आणि स्वामी समर्थांवरचा तुमचा विश्वास. म्हणून आजपासून अशा गोष्टींची कमाई करा ज्या मृत्यूनंतरही तुमच्या आत्म्यासोबत राहतील. आज अनेक जण म्हणतात, आमचं नशीब खराब आहे. पण स्वामी समर्थ विचारतात, तू नशीब बदलण्यापूर्वी विचार बदलण्याचा प्रयत्न केलास का? कारण विचार बदलले की कर्म बदलतं, कर्म बदललं की जीवन बदलतं, आणि जीवन बदललं की नशीबही बदलल्यासारखं वाटू लागतं. म्हणून नकारात्मक विचारांच्या कैदेत राहू नका. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आजचा दिवस स्वामींनी मला दिलेला आहे. मी तो तक्रारीत घालवणार नाही, मी तो कृतज्ञतेने जगणार आहे. भक्तांनो, प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाला आनंद दिला का? आज मी कोणाची माफी मागितली किंवा कोणाला माफ केलं का? आणि आज मी स्वामींचं नाम किती श्रद्धेने घेतलं? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुमच्या आयुष्याला हळूहळू नवीन दिशा देतील. कारण जीवन मोठ्या निर्णयांनी बदलत नाही, ते रोजच्या छोट्या चांगल्या सवयींनी बदलतं. म्हणून आज या क्षणी मनातील सर्व भीती, सर्व राग, सर्व मत्सर, सर्व अहंकार आणि सर्व निराशा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. स्वतःला पूर्णपणे त्यांच्या हवाली करा. कारण नदी जेव्हा समुद्राला स्वतःला अर्पण करते तेव्हाच तिचा प्रवास पूर्ण होतो. त्याच्याप्रमाणे माणूस जेव्हा स्वतःचा मीपणा स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हाच त्याच्या जीवनात खऱ्या आनंदाची पहाट उगवते. त्या क्षणी त्याला समजतं की आयुष्य म्हणजे फक्त जगणं नव्हे, आयुष्य म्हणजे प्रत्येक श्वासात स्वामींची अनुभूती घेणं. आणि ही अनुभूती ज्याला मिळाली त्याला जगात दुसऱ्या कोणत्याही सुखाची गरज उरत नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याला परमेश्वरापासून दूर नेणारी गोष्ट म्हणजे अज्ञान आणि परमेश्वराजवळ आणणारी गोष्ट म्हणजे आत्मज्ञान. आपण आयुष्यभर बाहेरच्या जगात ज्ञान शोधत राहतो, किती पुस्तके वाचतो, किती माणसं भेटतो, किती अनुभव घेतो, पण स्वतःच्या मनाचं पुस्तक मात्र उघडत नाही. म्हणूनच इतकं सर्व काही मिळालं तरी मन रिकामं वाटतं. कारण आत्म्याची भूक ही पैशाने, प्रसिद्धीने किंवा मान सन्मानाने भागत नाही. ती फक्त परमेश्वराच्या स्मरणाने, सत्याच्या आचरणाने आणि स्वतःच्या ओळखीनेच शांत होते. भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस आनंद शोधत आहे, पण तो आनंद शोधण्याची दिशा चुकीची आहे. एखाद्याला वाटतं मोठं घर मिळालं की आनंद मिळेल, दुसऱ्याला वाटतं भरपूर पैसा आला की सुख मिळेल, तिसऱ्याला वाटतं लोकांनी माझं कौतुक केलं की मन भरून जाईल. पण स्वामी समर्थ सांगतात, ज्याला स्वतःवर प्रेम नाही त्याला जगातील कोणतीही गोष्ट कायमचा आनंद देऊ शकत नाही. कारण आनंद ही बाहेरून मिळणारी वस्तू नाही, ती अंतःकरणात फुलणारी अवस्था आहे. एकदा मन शांत झालं की साधी भाकरीही प्रसादासारखी वाटते, छोटंसं घरही महालासारखं वाटतं, साधं जीवनही स्वर्गासारखं वाटतं. पण मन अशांत असेल तर सोन्याच्या महालात राहूनही माणूस दुःखीच राहतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, घर मोठं करण्यापेक्षा मन मोठं करा. पैसा वाढवण्यापेक्षा श्रद्धा वाढवा, ओळखी वाढवण्यापेक्षा चांगुलपणा वाढवा. भक्तांनो, या जगात सर्वात कठीण साधना कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःला क्षमा करणं. अनेक लोक भूतकाळातील चुका आयुष्यभर मनात जपून ठेवतात. त्यावेळी मी असं केलं नसतं तर, तो निर्णय घेतला नसता तर, ती चूक झाली नसती तर, अशा विचारांनी ते स्वतःलाच शिक्षा देत राहतात. पण स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून मिळालेली शिकवण भविष्य बदलू शकते. म्हणून स्वतःला दोष देण्यात आयुष्य वाया घालवू नका. चूक मान्य करा, त्यातून शिका आणि पुन्हा नव्याने उभे राहा. लक्षात ठेवा, भक्तांनो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक दगडाशी भांडावं लागत नाही, ती फक्त वाहत राहते.
त्याच्याप्रमाणे प्रत्येक टीकेला उत्तर देणं, प्रत्येक अपमानाचं स्पष्टीकरण देणं, प्रत्येक गैरसमज दूर करणं आवश्यक नसतं. काही गोष्टी काळावर सोडल्या की काळच तुमच्या बाजूने साक्ष देतो. स्वामी समर्थ म्हणतात, सत्याला आवाजाची गरज नसते. म्हणून शांतपणे तुमचं कर्म करत राहा. तुमचं आयुष्यच एक दिवस तुमच्या सत्याची साक्ष देईल. भक्तांनो, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायला शिका. मत्सर मनाला जाळतो, पण दुसऱ्याच्या यशात मनापासून आनंद मानणारा भक्त स्वामींच्या कृपेस पात्र ठरतो. लक्षात ठेवा, दुसऱ्याचा दिवा पेटला म्हणून तुमचा दिवा विझत नाही. उलट एक दिवा दुसरा दिवा पेटवतो तेव्हा प्रकाशच वाढतो. म्हणून कोणाच्या प्रगतीने दुःखी होऊ नका. त्यांच्यासाठी आनंद व्यक्त करा आणि स्वतःच्या मार्गावर विश्वासाने चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, जो प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद स्वामी म्हणू शकतो, त्याच्या आयुष्यात दुःख टिकत नाही. सुख मिळालं तर धन्यवाद, संकट आलं तरी धन्यवाद. कारण सुख कृतज्ञता शिकवतं आणि संकट सामर्थ्य शिकवतं. दोन्हीही परमेश्वराची देणगी आहेत. म्हणून तक्रारी कमी करा आणि कृतज्ञता वाढवा. भक्तांनो, शेवटी एकच गोष्ट सांगतो. एक दिवस हा श्वास थांबेल, हे शरीर मातीमध्ये विलीन होईल, लोक काही दिवस आठवण काढतील आणि पुन्हा आपल्या आयुष्यात व्यस्त होतील. मग एवढा अहंकार कशासाठी, एवढी धावपळ कशासाठी, एवढा राग, एवढा मत्सर, एवढी स्पर्धा कशासाठी? या सर्वाचा शेवट इथेच होणार आहे. पण तुमच्या सत्कर्मांचा सुगंध, तुमच्या प्रेमाची आठवण आणि स्वामींच्या नामाशी जोडलेलं तुमचं जीवन मात्र अनेकांच्या हृदयात जिवंत राहील. म्हणून अशी जीवनयात्रा जगा की तुमच्यानंतर लोक तुमच्या संपत्तीची नव्हे, तर तुमच्या चांगुलपणाची आठवण काढतील. म्हणून आजच मनाशी निश्चय करा, मी स्वतःला ओळखेन. मीपणा सोडेन. लोकांच्या बोलण्याने माझं मन विचलित होऊ देणार नाही. मी प्रत्येक परिस्थितीत स्वामी समर्थांवर विश्वास ठेवेन. कारण जिथे श्रद्धा असते, तिथे मार्ग असतो. जिथे नाम असतं, तिथे धैर्य असतं. आणि जिथे स्वामी समर्थांची कृपा असते, तिथे अशक्य असं काहीच उरत नाही. भक्तांनो, संकट आली की अनेक जण म्हणतात, स्वामी, तुम्ही मला विसरलात का? पण स्वामी समर्थ जणू प्रेमाने उत्तर देतात, मी तुला विसरलो नाही, मी तुला घडवत आहे. कुंभार जसं मातीला आकार देताना तिला वारंवार थोपटतो, तसंच परमेश्वरही आपल्या भक्ताला संकटांच्या माध्यमातून मजबूत बनवत असतो. त्या क्षणी वेदना होतात, पण त्यातूनच सुंदर व्यक्तिमत्व घडतं. म्हणून संकटांवर रागावू नका, त्यामागचा संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, भक्तांनो, आयुष्य हे स्पर्धेचं मैदान नाही, ते साधनेचा मार्ग आहे. दुसऱ्याला हरवून तुम्ही मोठे होत नाही. स्वतःच्या रागावर, लोभावर, मत्सरावर आणि अहंकारावर विजय मिळवून तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे होता. हा विजय बाहेर दिसत नाही, पण तोच सर्वात महान असतो. जग तुमच्या संपत्तीचं कौतुक करेल, पण स्वामी तुमच्या अंतःकरणाची परीक्षा घेतात. म्हणून बाहेरचं रूप सुंदर करण्यापेक्षा मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा. अहंकार हा असा पडदा आहे, जो मनुष्याला स्वतःचं खरं स्वरूप पाहू देत नाही. ज्या दिवशी माणूस म्हणतो, मीच सर्व काही आहे, त्या दिवशी तो परमेश्वरापासून दूर जाऊ लागतो. आणि ज्या दिवशी तो म्हणतो, स्वामी, माझ्यात जे काही चांगलं आहे ते तुमच्या कृपेने आहे, त्या दिवशी कृपेचे दरवाजे उघडू लागतात. म्हणून प्रत्येक यशानंतर नम्र व्हा. प्रत्येक विजयाचं श्रेय स्वतःला न देता स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण जे फळांनी भरलेलं झाड असतं ते खाली झुकतं, रिकामं झाड मात्र ताठ उभं राहतं. खरा ज्ञानी माणूस कधीही गर्व करत नाही. भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की मनुष्याला सर्वात जास्त त्रास कोण देतं? अनेकांना वाटतं की गरिबी, आजार किंवा संकट त्रास देतात. पण स्वामी समर्थ सांगतात, मनुष्याला सर्वात जास्त त्रास त्याच्या कल्पना देतात. जे अजून घडलंच नाही त्याची भीती, जे संपून गेलं त्याचा पश्चाताप आणि जे दुसऱ्यांकडे आहे त्याची हाव, या 3 गोष्टी मनुष्याला आयुष्यभर अस्वस्थ ठेवतात. पण वर्तमान क्षणात जगणारा भक्त शांत असतो. कारण त्याला माहीत असतं की हा श्वास स्वामींची देणगी आहे. पुढचा श्वास मिळेल की नाही हेही आपल्या हातात नाही. मग हा अमूल्य क्षण चिंता करण्यात का वाया घालवायचा? स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याचा दोष पाहणं सोपं आहे, पण स्वतःचा दोष स्वीकारणं ही खरी साधना आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या एका चुकीमुळे तुम्ही त्याच्याबद्दलचा आदर कायमचा गमावत असाल, तर स्वतःच्या चुका आठवा. परमेश्वराने तुम्हालाही किती वेळा संधी दिली आहे. मग दुसऱ्याला क्षमा करण्यास का तयार होत नाही? क्षमा करणारा माणूस कधीच लहान होत नाही. उलट त्याचं मन अधिक विशाल होतं. आणि विशाल मनातच परमेश्वराचा निवास असतो. म्हणून भक्तांनो,
आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात एका प्रार्थनेने करा. स्वामी, मला लोकांवर विजय मिळवण्याची शक्ती नको, मला माझ्या मनावर विजय मिळवण्याची शक्ती द्या. मला श्रीमंती नको, समाधान द्या. मला प्रसिद्धी नको, चांगुलपणा द्या. मला अहंकार नको, नम्रता द्या. आणि माझ्या प्रत्येक श्वासात तुमचं स्मरण अखंड राहू द्या. ही प्रार्थना जर मनापासून केली तर हळूहळू तुमचं जीवन बदलू लागेल. कारण ज्या हृदयात स्वामींचं नाम वसतं त्या हृदयात भीती राहत नाही, दुःख कायम राहत नाही, अंधार टिकत नाही. तिथे फक्त श्रद्धेचा प्रकाश, प्रेमाची ऊब आणि आत्मज्ञानाचा आनंद सदैव फुलत राहतो. श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.